हॅलो फ्रेंड्स, रॉयल प्रो ट्रेडर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे 29/1/2026 11:28 व्हिडिओ बनवतोय. आज लेट व्हिडिओ बनवतोय कारण की एक न्यूज पण होती आज मार्केटमध्ये आली आणि गोल्ड जो सगळ्यात सेफ ॲसेट मानला जातो किंवा सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते. त्याच्यात आज चांगला मोठा क्रॅश आला. चांगला क्रॅश आला म्हणजे एका व्यक्तीच्या एका सेंटेन्सवर किंवा एका स्पीचवर एवढ्या सगळ्या गोष्टी बदलतात. हे तुम्ही आज जाणून घ्याल. त्याच्यापूर्वी आपला एक ट्रेड होता गोल्डमध्ये तो पण बघूया आपण कोणता ट्रेड केलेला. होल्ड केला आपण भरपूर, पण आपल्या टार्गेटला आपण ॲटो स्क्वेअर अप झाला कारण की आपण त्या ह्याला आपण नव्हतो त्या मोमेंटमला. इथे बघा 1:33 PM ला इथं सेल सिग्नल आलेला. याच्या आधी पण आलेला, पण ह्या टायमिंगला आपण ट्रेड नव्हता केला. पण इथे आपण एक ट्रेड घेतला. इथे आपण सेल एंट्री घेतली. याच्यावरती आपण स्टॉप लॉस लावला. 170 पिप्सचा स्टॉप लॉस ठेवलेला इकडे बघू शकता आणि इथे आपण हाफ क्वांटिटी बुक केलेली आहे इथे ह्याच्या सपोर्ट झोन म्हणजे ह्या लेवलच्या खाली ते इथं आपण हा क्वांटिटी बुक केला आणि हा टार्गेट ठेवलेला, हा लो एक्झॅक्टली ही वीकचा लो ठेवलेला. इथे आपलं टार्गेट अचीव झालं. 170चा स्टॉप लॉस ठेवून आपण 950 पिप्स बुक केलेले आहेत या ट्रेडमध्ये. हा प्रॉफिटेबल ट्रेड होता. पण याच्यानंतरची गंमत तुम्हाला सांगतो. इथे आपण हे केला, यानंतर साईडवेज म्हणजे इथल्या इथेच मार्केट होतं. इथे आलं, परत सेल एंट्री दिली, पण आपला ऑलरेडी ट्रेड चालू होतं तेव्हा आपण 50% क्वांटिटी बुक करून होल्ड केलेले. हा 50% क्वांटिटी पण बुक केले बघा. 170च्या अगेन्स्ट आपण 50% क्वांटिटी कितीला बुक केलेत बघा. म्हणजे हा ट्रेड आपला लॉसमध्ये होता तेव्हा आपण टार्गेट लावून बाहेर बाहेर होतो. आपण या ट्रेडला नव्हतोच. 360 पिप्स बुक केलेले आपण इथे. त्यामुळे हा ट्रेड तर आपला जात नव्हता ह्याच्यात लॉसमध्ये. त्यामुळे आपण टेन्शन फ्री होऊन इथे एक फायनल टार्गेट प्राइस लावून आपण बाहेर होतो, म्हणजे बाहेर गेलेलो मी. त्यामुळे ह्या ट्रेडमध्ये नव्हतो मी. तर बघू शकता ह्यानंतर इथे एक मोमेंटम आली 8, 8:30, 8:30 इथून जे ट्रम्प जे यूएसचे प्रेसिडेंट आहे त्यांचं एक स्पीच आलं. त्याच्यावरून जे क्रॅश झाला गोल्डमध्ये तो खूप मोठा झाला. आता तुम्हाला ह्याच्या जास्त दिसेल, पण ह्याच्यापेक्षा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो. 30 मिनिटात हा सगळा हे झाला. 30 मिनिट्स कॅन्डल, दॅट्स इट. 30 मिनिट्सवर बघू शकता. हा आधीचा आहे इकडून. ही कॅन्डल आहे बघा 8:30ची. बघा केवढा क्रॅश आला. ऑलमोस्ट 4000 पिप्सचा क्रॅश आलाय. 4000 पिप्स. या कॅन्डलला इथं जर कॅल्क्युलेट केलं ना आपण, इथवर इथपर्यंत ह्या वीकपर्यंत 3996 पिप्स असतो. ऑलमोस्ट 4000 पिप्सचा हे आलाय, क्रॅश आला. म्हणजे एका व्यक्तीच्या एका सेंटेन्सवरती एवढा मोठा क्रॅश येऊ शकतो. एवढा पॉवरफुल त्या व्यक्तीला जगभरात मानलं जातं. म्हणून सांगतो, कोणतेही गोल्ड असू द्या, नाही स्टॉक्स असू द्या, नाहीतर अजून इन्व्हेस्टमेंट असू द्या, डायव्हर्सिफाय ठेवा. म्हणजे एकाच ह्याच्यात इन्व्हेस्ट करू नका. ते इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आपण आता व्हिडिओ बनवणार आहे, चालू करणार आहे. फ्री एज्युकेशन पण इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आपण चालू करणार आहे. कोणती गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये करायचं, स्टॉक्समध्ये करायचं, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात करू शकता. वेगवेगळ्या ह्याच्यात करू शकता. एकाच ह्याच्यात आपले सगळे इन्व्हेस्टमेंट करू नका. हे सांगण्या पाठीमागचं उद्देश होता. त्यामुळे आपण त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहे डिटेलमध्ये. जस्ट आजचा व्हिडिओ हा होता म्हणून मी गोल्ड रिलेटेड सांगायचं होतं. आणि नुसतं गोल्डच नाही, बिटकॉइन पण क्रॅश झाला. बिटकॉइन बघू शकता किती मोठे क्रॅश आलेत बघा बिटकॉइनचे इथून. हा बघा 8 वाजल्यापासून क्रॅश, 7:30-8 वाजल्यापासून बिटकॉइन पडलाय. बिटकॉइन पण खूप मोठी बिटकॉइनमध्ये पण हे झालेली आहे. बघू शकता 4000 पॉईंटचा ह्याच्यात पण फॉल आला. इथेरियम पण सेम. इथेरियममध्ये पण सेम सिच्युएशन. सोलानामध्ये पण सेम सिच्युएशन. क्रिप्टो मार्केट सगळे सेम सिच्युएशन झाले. ते यूएसचे मार्केट आता साईडवेज आहे, बट इथे पण फॉल आलेला आहे बघा. ह्या कॅन्डलला बघू शकता. यूएसमध्ये पण फॉल आला आहे. त्यामुळे बाकी सगळे सांगतोय की आपला पोर्टफोलिओ किंवा इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय ठेवा. काही फंड्स आहेत, काही स्टॉक्समध्ये, काही गोल्डमध्ये, नाहीतर असले ह्याच्यात मेटल्समध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची वगैरे हे सगळं सांगणार आहे. तर आपला व्हिडिओ पूर्ण बघितलेला धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.